नमस्कार. देवमाझावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री उद्धव जोशी सर आहेत. गुरुजी, मी आता हल्लीच गावी गेलेलो. तिकडे एक जत्रा होती देवीची आणि एक ऑब्झर्व्ह केलं की सगळे बरोबर डाव्या बाजूने देवीच्याकडनं उजवा खांदा ठेवून प्रदक्षिणा देवळाच्या आतमध्ये करतात. पण 3-4 मुली बघितल्या, त्या बोलण्यामध्ये इतक्या दंग होत्या, त्या देवळाच्या बाहेरून उलट्या प्रदक्षिणा घालत होत्या. आता माझे तिकडे गावी काका आहेत. त्यांनी सांगितलं, की मी पण असा कधी-कधी अनावधानाने जायचो. त्यांनी सांगितलं, "तसं करू नकोस." इट्स ऑलमोस्ट किती 8-10 इयर्स बॅक. पण तेव्हापासून ती गोष्ट मी पाळत आलो. तर जर आपण देवळाच्या बाहेरून उलट्या प्रदक्षिणा घातल्या, त्याचा काय आपल्याला अपाय होतो का? तुमचा प्रश्न अतिशय उत्तम आहे. बऱ्याच वेळेला हे कोणाला माहिती नसतं. काही लोकं अनावधानानं घालतात, काही लोकं जाणून-बुजून घालतात, खुळसाळपणा करायचं म्हणून करतात. परंतु याच्या पाठीमागचा जर अर्थ बघितला, तर ह्या प्रदक्षिणा सुलट्या का घालाव्यात? दैवताला कुठल्याही प्रदक्षिणा घालताना सुलट्या का घातल्या पाहिजे? आणि हे सृष्टीचे जे नियम आहेत, हे ठरलेले नियम आहेत. प्रत्येक दैवताला किती प्रदक्षिणा घालाव्या ह्या सुद्धा ठरलेल्या आहेत. तेवढ्याच प्रदक्षिणा त्याला घालाव्यात. नाहीतर दिवसभर प्रदक्षिणा करत बसला तर तेही उपयोगाचं नाही आहे. जसं शंकराला अर्धी प्रदक्षिणा घातली जाते. पाठीमागच्या एपिसोडमध्ये आपण त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे. काहींना 4 प्रदक्षिणा घातल्या जातात, काहींना 7 प्रदक्षिणा घातल्या, काहींना 11 प्रदक्षिणा घालतात, काहींना 21 प्रदक्षिणा घालतात. पिंपळाच्या झाडाला आपण बघतो की 21 प्रदक्षिणा आपण घातल्या जातात त्या ठिकाणी. आणि त्या प्रदक्षिणा घालताना सांगितलं जातं की तुम्ही उजव्या बाजूनं जा, दैवताच्या उजव्या बाजूनं जायचं. आणि ती प्रदक्षिणा घालताना सुद्धा काय सांगितलेलं आहे की तुम्ही एका ठराविक विशिष्ट पेसमध्ये चाललं पाहिजे त्या ठिकाणी. तुमची जी मोशन आहे चालण्याची ही एकच असली पाहिजे. नाहीतर कधी घाईगडबडीत भरभर प्रदक्षिणा करणार, परत नंतर हळू करणार, नंतर कोणतरी आलंय म्हणून मध्येच थांबणार, फोन आला म्हणून बोलणार त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये काय होतं की ही प्रदक्षिणा पूर्ण होत नाही त्याची. तर प्रदक्षिणा घालण्याचे जे नियम आहेत त्याच्यामध्ये काय आहे की तुम्ही एका संथ गतीनं प्रदक्षिणा घातली पाहिजे. ती प्रदक्षिणा घालताना जेवढ्या त्या दैवताला अपेक्षित आहे, तेवढ्याच प्रदक्षिणा मनापासून घालाव्यात. ज्यावेळी प्रदक्षिणा घालत असता, त्यावेळेला पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही मुखाने त्या दैवताचा जप करू शकता. तुम्हाला सद्गुरूंनी जो तुमच्या जप दिलेला आहे, मंत्र दिला आहे, त्या मंत्राचं उच्चारण करत तुम्ही प्रदक्षिणा घालू शकता किंवा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुम्ही मौन पाळून प्रदक्षिणा करू शकता. फक्त अंतर्मनातून भावना त्या दैवताबद्दल जर असेल, तर ते प्रेमासाठी म्हणून दैवत कृपा करत असतं. ही प्रदक्षिणा पण का करायची तुम्हाला मी पाठीमागच्या एपिसोडमध्ये सांगितलं आहे. आणि हा दैवत जे आहे त्या ठिकाणची मूर्ती असेल किंवा लिंग असेल त्या ठिकाणचं, हे काय आहे? हे सोर्स ऑफ एनर्जी आहे. हे चैतन्य घन ठिकाण आहे. जसा एक मोठा न्यूक्लियस आहे आपण म्हणतो, की न्यूक्लियसच्या शेजारी प्रोटॉन असतो, पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल असतो. आणि त्या पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकलच्या भोवती काय असतं, इलेक्ट्रॉन्सचे ऑर्बिट्स असतात. ज्यावेळेला आपण त्या मंदिराच्या जवळपास जातो, आपल्याला जाणवतं की तिथं जे वातावरण आहे हे चैतन्यमय आहे, आल्हाददायक वातावरण वाटतं. तिथं आपल्या मनाला शांतता मिळते. कारण का? कारण त्या दैवताचा जो स्पिरिच्युअल ओरा जो आपण म्हणतो, तो मोठा असतो. आणि त्या ओरामुळं काय होतं, की आपण ज्यावेळेला त्या ओराच्या जवळ जातो, त्यावेळेला आपण त्या याच्याशी आपला रासायनिक अभिक्रिया म्हणा किंवा तुमची प्रोसेस होत असते त्या ठिकाणी. आणि ज्यावेळेला तुम्ही त्या ऑर्बिटच्या भोवती रिव्हॉल्व होत असता, मंदिराच्या भोवती म्हणा किंवा त्या मूर्तीच्या भोवती ज्यावेळेला तुम्ही प्रदक्षिणा घालता, त्यावेळेला तुम्ही त्याच्या आउटर ऑर्बिटशी तुमचं आउटर ऑर्बिट जे आहे ते काय होतं, कॉन्टॅक्टमध्ये येतं. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, की ज्यावेळेला ऑक्टेट पूर्ण होतं, त्यावेळेला कुठलीही क्रिया त्याच्यावरती होत नाही. हे आपण सगळं कशासाठी करत असतो, की आपल्याला पूर्णत्व प्राप्त व्हायचं आहे. आपल्याला पूर्ण व्हायचं आहे. आपल्याला अर्धवट राहायचं नाही. म्हणजे काय? या जन्म-मृत्यूच्या फेऱ्यांमधून आपल्याला मुक्त व्हायचं आहे. त्यासाठी काय केलं पाहिजे, की आपलं हे जे आउटर ऑर्बिट आहे, हे आपल्याला काय केलं पाहिजे? पूर्ण केलं पाहिजे. आणि ते कसं होऊ शकतं? तर त्या दैवताच्या ज्यावेळेला आपण कॉन्टॅक्टमध्ये येतो, त्यावेळेला त्या दैवताच्या आउटर ऑर्बिटमध्ये, आपल्या आउटर ऑर्बिट दोघांच्यामध्ये काय होतं? कोव्हॅलंट बॉन्ड तयार होतो. आणि त्यामुळं एनर्जी ट्रान्सफर होते. इलेक्ट्रॉन्स जे आहेत ते तुमचे बाहेरच्या ऑर्बिटचे आणि तिकडचे जे असतात ते तुम्हाला मिळाल्यामुळं तुम्ही काय होता? पूर्णत्वाकडे जात असता. त्यामुळं आपण ज्या वेळेला त्या मंदिराच्या जवळपास असो किंवा दैवताच्या समोर असो, दैवताच्या समोर उभं राहून सुद्धा आपण स्वतःच्या भोवती जरी तुम्ही रिव्हॉल्व झाला उजव्या बाजूने, तरीसुद्धा तुमच्यामध्ये ह्या काय प्रोसेस ऑटोमॅटिकली होत असतात. आणि म्हणून प्रदक्षिणा जी घालावी ही उजव्या बाजूनं दैवताला घालावी.
डाव्या बाजूने सुद्धा प्रदक्षिणा घालतात, पण ते कोणाला घालतात? तर पितरांना घालतात. दैवत जी आहेत ते दैवत काय तुम्हाला परत येत नसतात. ते पूर्णत्वाला पोहोचलेली असतात आणि ते तुम्हाला पूर्णत्वाला पोहोचवण्यासाठी मदत करत असतात. त्यांचा हा उदार उद्देश असतो. पितरांचं कसं असतं, पितरं तुमची जे गेलेले आहेत, हे सगळे त्यांना परत पुनर्जन्म घेऊन यायचं असतं. म्हणजे ते अपूर्णत्व त्यांच्यामध्ये असतं आणि त्यामुळं अपूर्णत्व असल्यामुळं त्यांना परत यायचं आहे. मग त्यांच्यासाठी सद्भावना म्हणून काय करत असतो, आपण त्यांना उलट्या प्रदक्षिणा घालत असतो. प्रेताला सुद्धा आपण बघा, जेव्हा आपण खांद्यावरती आपण घागर घेतलेली असते मटका ते आणि ते फोडल्यानंतर तुम्ही काय करता, उलट्या प्रदक्षिणा घालत असता. तर हे प्रेतांना उलट्या का घालतो आपण प्रदक्षिणा किंवा पितरांना जे कुठलंही कर्म केलं जातं, उलट्या का करतो? कारण त्यांना पूर्ण मुक्ती मिळालेली नसते. आता सद्गुरू तत्वामध्ये जे आहेत, जसे आपले रामचंद्र स्वामी महाराज आहेत, स्वामी समर्थ असतील, श्रीधर स्वामी आहेत, असे जे अधिकारी मंडळी आहेत, हे पूर्णत्वात पोहोचलेत. म्हणजे काय? तर त्या निर्गुण निराकार तत्वामध्ये पोहोचले आहेत. त्यांना आता परत जाणं आणि येणं हा दोन्ही प्रकार त्यांच्यासाठी नाही आहे. ते विश्वाकार झालेले आहेत आणि त्यामुळं हे यांचा अधिकार जो आहे तो दैवतांच्या पेक्षाही मोठा अधिकार आहे. त्यामुळं यांना प्रदक्षिणा घालताना हे उजव्या बाजूने प्रदक्षिणा घालाव्या त्यांच्या मंदिरात. अशा पद्धतीने आहे. त्यामुळे चुकून सुद्धा आपण कधी दैवताच्या ठिकाणी गेल्यानंतर उलट्या प्रदक्षिणा घालू नये. कारण आपण काय आहे, की आता एक प्रोसेस दिलेली असते. जसं विचार करा, की ॲसिड असतं. ॲसिडच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, ते डायल्यूट करण्यासाठी काय ॲसिड पाण्यामध्ये ओता म्हणून सांगितलेलं असतं. हे की नाही? म्हणजे ते डायल्यूट होतं. परंतु ॲसिडमध्ये पाणी ओतल्यानंतर काय होतं? दोन्ही समानच आहे ना. पाणी आणि ॲसिड एकत्र होणार आहे. पण ॲसिड पाण्यात ओतल्यानंतर ते डायल्यूशन होतं. परंतु ॲसिडमध्ये ज्यावेळेला तुम्ही पाणी ओतता, त्यावेळेला काय होतं, त्याच्यातून भडके निर्माण होतात. जी रासायनिक प्रक्रिया. शेवटी पाणी आणि ॲसिड एकत्र येणार आहे. पण तसं होतं का? नाही होत. कारण ती प्रोसेस जी आहे ती सांगितलेली आहे. तसं ह्या अध्यात्मामध्ये सुद्धा प्रत्येक गोष्टीमध्ये प्रोसेसेस दिलेल्या आहेत. नियम दिलेले आहेत. ते नियम जे आहेत ते पाळले, की तुम्हाला बरोबर ज्या मार्गाला जायचं आहे, ज्या ठिकाणी जायचं आहे, त्या ठिकाणी पोहोचवलं जातं. नियम मोडला, की तुमचं सगळं चुकीचं होतं. म्हणून नियमांना अध्यात्मामध्ये अतिशय महत्त्व आहे. नियम जर नाही पाळले, तर तुम्हाला कुठेही योग्य ठिकाणी जाता येणार नाही. जसं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये तुम्ही ज्यावेळेला इनपुट सगळे त्याला दिले जातात, प्रत्येक स्टेजेसमध्ये जी प्रोसेस होते आणि नंतर फायनली तुमचं प्रॉडक्ट जे आहे ते फिनिश प्रॉडक्ट डिफेक्ट फ्री तुम्हाला मिळतं. परंतु तुम्ही ज्यावेळेला स्टेजेस बायपास करता, त्यावेळेला पुढचं जे प्रॉडक्ट तयार होईल, हे डिफेक्ट फ्री होईल की चांगलं होईल, हे तुम्हाला सांगता येणार नाही. बऱ्याच वेळा डिफेक्ट फ्रीच होतं. का? तर त्यांनी मधले प्रोसेसेस चुकवलेले आणि त्याच्यामुळं नियम जे आहे, हे नियम पाळले पाहिजेत. नियमाच्या नेढ्यातून ऐरावत सुद्धा जाईल असं सांगितलेलं आहे. तर सुईचं नेढं किती छोटं असतं. पण तुम्ही जर प्रोसेस फॉलो केली, तर त्या प्रोसेससाठी काय होतं, त्या ऐरावत सुद्धा तुम्ही त्याच्यातून घेऊन जाऊ शकता. परंतु अनियमित मोठी गुहा आहे, त्याच्यामध्ये साधा केस सुद्धा तुमचा अडून बसतो. असं आहे. म्हणून नियमांना अतिशय महत्त्व आहे. आता याचं उदाहरण जर तुम्हाला द्यायचं म्हटलं, तर श्रीकृष्ण जो होता लहानपणी, त्याच्याबरोबर त्याची सवंगडी पेंद्या असायची. हे सगळे काय करायचे, की गोपींच्या घरी जाऊन तिथं दही, लोणी वगैरे ते खायचे त्या ठिकाणी जाऊन. ते चोरून खायचे सगळं. कारण हे सगळ्या गोपी वगैरे बाहेर गेलेले असायचे निघून कडी कुलूप लावून. मग कडी कुलूप लावल्यानंतर सुद्धा श्रीकृष्ण ह्या सगळ्यांना आतमध्ये कसा घेऊन जात होता? तर श्रीकृष्ण सगळ्यांना सांगायचं, तुम्ही सगळ्यांनी डोळे बंद करा. जशी आधी लहान मुलं रेल्वे तयार करतात, तसे त्या पद्धतीने प्रत्येकजण श्रीकृष्णाला पाठीमागे पकडायचं. डोळे बंद केल्याबरोबर श्रीकृष्ण सगळ्यांना आतमध्ये घेऊन जायचा. दही, तूप, लोणी जे काय ते खायचा आणि परत डोळे बंद करा. त्यांना घेऊन बाहेर यायचं. एकाला मध्येच वाटलं, की हे श्रीकृष्ण असं डोळे बंद करायला का सांगतोय आपल्याला? आपण बघूया. आतमध्ये गेला, तूप जे काय असेल लोणी खाल्लं त्यानं आणि श्रीकृष्णाने सांगितलं, आता डोळे बंद करा. सगळ्यांनी बंद केले. ह्यानं हळूच डोळा उघडला. उघडल्यानंतर काय बाकी सगळे जे होते ते बाहेर गेले. हा अडकून बसला तिथे आणि चोप मार खाल्ला त्या ठिकाणी. म्हणून नियमांना अतिशय महत्त्व आहे. नियम मोडले तर तुमच्या जीवनामध्ये काही अर्थ राहत नाही. साध्या-साध्या, छोट्या-छोट्या गोष्टींना सुद्धा नियम असल्याशिवाय तुम्हाला चालता येत नाही. पुण्यासारख्या शहरामध्ये तुम्ही बघताय ट्रॅफिक एवढं जाम असतं प्रत्येक ठिकाणी, चौकाचौकांमध्ये. प्रत्येक ठिकाणी सिग्नल दिलेले आहेत तुम्हाला. हे जर ट्रॅफिकचे रूल्स नसते तुम्हाला, तर तुम्हाला गाडी चालवणं किंवा इच्छित स्थळापर्यंत पोहोचायला तुम्हाला खूप वेळ लागला असता आणि तुम्ही सुरक्षित पोहोचाल की नाही हे सांगता येत आलं नसतं. तसं अध्यात्मामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं साधना केली जाते, करायची हे सांगितलं जातं. गुरुनं शिकवलं जातं. गुरु ज्या पद्धतीनं शिकवतो त्या शिष्यानं त्या पद्धतीनं केलं,
तर इच्छित स्थळापर्यंत त्याला पोहोचवलंच जातं. गुरु कधी मध्ये हात किंवा बोट त्याचं सोडत नाही. आणि त्याला माहिती आहे की जे नेम दिलेत, नित्य नेमाला फार महत्त्व आहे. जो जो नेम पाळतो, आपल्या आरतीमध्ये सुद्धा दिलेलं आहे आद्यशक्तीच्या, जो जो राहील सद्गुरु नेमा त्याला संकटी रक्षण यावं असं सांगितलंय. जो जो सद्गुरूने दिलेले जे नेम आहेत, नित्य नेम, नित्य साधना जे आहेत, हे जो करतो त्याच्या सर्व संकटांना सद्गुरू उभे आहेत असं त्यांनी अभिवचन दिलेलं आहे. आणि शेवटचं वचन दिलं आहे, गुरुची आहे कृपा ज्यावर सदैव मार्ग त्याला सुखकर. ज्याच्यावरती गुरुकृपा आहे ना त्याला सर्व मार्ग सुखकर असतात. आणि म्हणून गुरुनी दिलेले जे काय नित्यनेम आहेत, हे नित्यनेम पाळणं हे प्रत्येक शिष्याचं किंवा भक्ताचं एक कर्तव्य आहे स्वतःच्या आत्मोद्धारासाठी. आणि म्हणून तुमचा जो मघाचा प्रश्न होता की प्रदक्षिणा उलटी केलं तर काय घडू शकतं, तर उलटी केल्यानंतर निश्चितच त्याचे वाईट परिणाम आपल्याला भोगावे लागू शकतात. तेव्हा कोणत्या ठिकाणी कशा पद्धतीनं प्रदक्षिणा करावी हे अगदी ठरलेलं आहे, पूर्वंपार आलेलं आहे ते चालत. कारण काय की ज्यांनी ज्यांनी हे रूल्स तयार केले त्यांनी स्वतः त्या रूल्स पाळून पुढे गेलेले ते लोक. सद्गुरू सुद्धा काय करत असतो, जो स्वतः साधना करतो तो शिष्यांना त्या पद्धतीने सांगू शकतो की तुम्ही अशा अशा पद्धतीने करा, म्हणजे तुमचा आत्मोद्धार त्याच्यामध्ये आहे. शिष्याने ठरवलं, गुरुने सांगितल्याच्या उलटं करायचं, तो जाईल का इच्छित स्थानापर्यंत? नाही जाणार. गुरुकृपा प्राप्त झाल्याशिवाय त्याला सगळे मार्ग सुखकर होणार नाहीत. आणि म्हणून जे जे नियम दिलेत हे सृष्टीचे नियम जे आहेत हे सगळ्यांनी फॉलो केले पाहिजे. नाही तर प्रत्येक वेळा काय तर काही लोक आडमुठी असतात, स्वतःचा स्वभाव गुण असतो तो. सृष्टी सवे भांडत जात आहे, पदोपदी तयाचा अपमान होत राही असं सांगितलेलं आहे. जे जे लोक सृष्टीचे नियम, निसर्गाचे नियम टाळतात, मोडतात, त्यांना प्रत्येक ठिकाणी गोते खावे लागतात. आणि हे जे विश्व आहे, हे विश्व सगळं जे आहे नियमांनी बांधलेलं आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट इथली जी आहे, ह्या प्रत्येक गोष्टीला नियम आहेत. प्रत्येक गोष्ट जी आहे ही अतिशय उत्तम परमेश्वराची कृती आहे ती. ते जे उत्पादन प्रत्येक परमेश्वराने केलेलं आहे अतिशय उत्तम आहे, त्याला पटलं जोड नाही दुसरी. विचार करा, मनुष्यांमध्ये सुद्धा आपल्या प्रत्येकाचे इंडिव्हिज्युअल आयडेंटिटी आहे. तुम्ही फिंगरप्रिंट सुद्धा जर बघितले आपल्या अंगठ्याचे, तुम्ही बघा कधीही कोणाशीही जुळणार नाही आहेत. म्हणजे इतके करोडो लोक जन्माला आलेले आहेत, पण तुमचेच फिंगरप्रिंट तुम्हालाच फक्त जुळू शकतं, इतर कोणाला. ही त्याची विजोड म्हणतात ना, ही अशा पद्धतीची जोडणी आहे. आणि हे फक्त आणि फक्त ईश्वरच करू शकतो, इतर कोणी करू शकत नाही. माणसाच्या याला काय की माणूस सेम प्रॉडक्ट तयार करू शकतो, ईश्वर तसं करत नाही. कधी ईश्वर कधीही स्वतः एकासारखे दोन तयार करत नाही. एकापेक्षा एक तर तो वरचढ असेल किंवा एकापेक्षा तो कमी तरी असेल, किंवा त्याचे प्रत्येकाचा सोल प्लॅन वेगळा आहे. वरचढ आणि कमी भाव हा नाहीच आहे, प्रत्येकाचा सोल प्लॅन वेगळा आहे. त्यामुळे प्रत्येकानं काय बनायचं किंवा काय करायचं हे त्याच्यासाठी वेगळंच सगळं ठरलेलं आहे. आणि ते कोण ठरवत असतं, तर ते ईश्वर म्हणजे सद्गुरू ठरवत असतो. तो सर्वांचा गुरु आहे. आणि त्याच्या मार्फत हे जे गुरु आहेत, ते गुरुमालिका येत असते. त्या गुरुमालिकेच्या थ्रू हा प्रवाह येत असतो, तो आपल्या भक्तापर्यंत, शिष्यापर्यंत पोहोचत असतो आणि त्या शिष्याचा उद्धार होत असतो. म्हणून आपल्याला जर असं वाटत असेल की आपला मार्ग सुखकर झाला पाहिजे, तर सर्वांनी नियमांचं पालन करणं फार गरजेचं आहे. गुरुजी, हल्लीच मी एका महाराजांना भेटलेलो. त्यांनी ह्याच्याबद्दल छान गोष्ट सांगितली. त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रदक्षिणा देवळात जाताना इमॅजिन करा, प्रेग्नेंट बाई आहे आणि डोक्यावरती घांडा आहे. ती ज्या स्पीडला चालेल त्या स्पीडने तुम्ही प्रदक्षिणा देवळात करायची असते. त्यांनी अगदी बरोबर सांगितलेलं आहे. कारण काय तुम्हाला सांगतो की गडबडीत कुठलीही गोष्ट केली तर ती चुकू शकते. असं आहे, तुमचं मंत्रपठन चाललंय, पण त्या मंत्रपठनाकडे जर लक्षच नसेल तुमचं, तर ते वाचेला नुसता शीण आहे. त्यामुळे मंत्रपठन करताना सुद्धा तुमचा उच्चार जो आहे एक विशिष्ट लयीत असला पाहिजे. लय साधली की ऑटोमॅटिकली काय होतं, तुम्ही ध्यानामध्ये उतरता आणि ध्यानामधून प्रगती झाल्यानंतर तुम्ही समाधीमध्ये उतरता. आणि म्हणून त्यांनी जे सांगितले ते अगदी योग्य आहे. तर त्यांनी प्रेग्नेंट लेडीचं उदाहरण दिलं. मी सांगितलं की एका ठराविक पेसमध्ये चाललं पाहिजे तुम्ही. दोघांचा आमचा भाव एकच आहे, गडबड कुठं करू नये. नाही तर सत्यनारायणच्या पूजेला जसं अगदी पटपट पटपट सगळं चालतं, तर अशा पद्धतीनं घडू नये त्या ठिकाणी. काय का कुठलीही गोष्ट कृती करताना मनापासून केलं. एकाग्रताम यशोबीजम असं सांगितलं. आपल्याला यश मिळवायचं. यश म्हणजे काय, की आपल्याला त्या परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायचं. आपलं ध्येय आहे ते, मला परमात्म्याची भेट करायची.
त्याला भेटण्यासाठी काय की पाहिजे, तेवढी ओढ पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळेस मंत्रांचं आवाहन करता, त्या मंत्रांसाठी ते दैवत येत असतं. असं आहे. आणि ते मंत्र त्याचेच आहे, त्याचंच नाव आहे, हे कोण सांगतं? तर सद्गुरू सांगतात. आणि त्या मंत्रांसाठी तो त्याला भेटायला येत असतो. आणि का येतो? तर त्याचा सद्गुरूवरती विश्वास आहे. त्याने सद्गुरूंच्यावरती विश्वास ठेवल्यामुळं ते नामाचं जसं-जसं उच्चारण करत जाईल, तसतसे त्याला ओढ लागते आणि तो बरोबर भेटायला येतो. गुरुजी, आज तुम्ही आम्हाला वेळ दिला. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा